राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी 10वीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून येत्या 29 मार्चपर्यंत चालणार आहे। राज्यातील 17,27,496 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। त्यामध्ये 9,55,186 विद्यार्थी व 7,72,310 विद्यार्थिनींचा समावेश आहे। राज्यातील 4,535 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे। परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अपंग विद्यार्थी 6,856 असून 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 51,385 आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर ममाने म्हणाले, दिनांक 1 मार्च 2016 पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी सुरू होत आहे। या परीक्षेसाठी राज्यामधून एकूण 17,27,496 विद्यार्थी हे प्रविष्ट झाले आहेत। त्यापैकी 9,55,186 हा विद्यार्थी आहेत, त्यांचं प्रमाण जवळजवळ 55% आहे आणि 7,72,310 विद्यार्थिनी आहेत, त्यांचं प्रमाण आहे 45%। आणि हे सगळे विद्यार्थी एकूण राज्यातील 21,480 माध्यमिक शाळेतून बसलेले आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी 4,535 परीक्षा केंद्र कार्यरत आहेत। यामध्ये 16,60,781 विद्यार्थी हे नियमित आहेत आणि 66,815 विद्यार्थी हे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आहेत। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी विद्यार्थी संख्येमध्ये जवळजवळ 83,378 विद्यार्थ्यांनी वाढ झालेली आहे की लास्ट इयरला 15,77,303 विद्यार्थी परीक्षेला प्रवेश झाले होते। यावेळी 16,60,781 विद्यार्थी इयत्ता 10वीसाठी प्रविष्ट झालेले आहेत। की मागच्या वेळीप्रमाणे यावेळीसुद्धा सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 10 मिनिटं अगोदर दिली जाणार आहे। गणित आणि इंग्रजी या विषयाचे प्रश्नपत्रिका हे बहुविधी संच म्हणजे ABCD असे 4 संचामध्ये असणार आहे आणि अपंग आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा हे विविध सवलती दिलेल्या आहेत। हां, गेल्या वर्षीपेक्षा एक वेगळं म्हणजे यावर्षी विद्यार्थी प्रौढ लेखनिक घ्यायला परमिशन दिलेले आहे। प्रौढ लेखनिक म्हणजे साधारण आपण गेल्या वर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांना 9वीपर्यंतचा विद्यार्थी लेखनिक म्हणून घेता येत होता, पण यावर्षी त्या विद्यार्थ्याला प्रौढ लेखनिक म्हणजे 10वी किंवा त्याच्या पुढच्या क्लासचा पण विद्यार्थी घेता येतो। पण आजपर्यंत लेखनिक किंवा हे सुविधा घेणारे विद्यार्थी आहेत, पण प्रौढ लेखनिक घेतले सुविधा मागून घेतलेले एकही केस अद्यापर्यंत आमच्यापर्यंत आलेली नाही आहे। पण ही सुविधा प्रात्यक्षिक परीक्षा ह्या 26 तारखेपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत, तरीसुद्धा यातनं कोणी आजारी कारणामुळे किंवा अन्य कारणामुळे जर राहिले असेल तर आउट ऑफ टर्न म्हणून 30 मार्च आणि 31 मार्च या 2 दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा प्रॅक्टिकल परीक्षा घेतली जाणार आहे। समजा शहरामध्ये किंवा अन्य ठिकाणी जर ट्रॅफिक जॅममुळे किंवा अन्य कारणामुळे विद्यार्थी आपल्या नियोजित केंद्रावरती वेळेत पोहोचू शकत नाही असं वाटत असेल तर त्याला जवळचं जर केंद्र कुठलं असेल तर त्या केंद्रावरती सुद्धा तो परीक्षा देऊ शकतो। ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। एक दर वर्षापेक्षा यावर्षी पहिल्यांदाच व्होकेशनल जॉब ऑफ सेकंडरी एज्युकेशन या अंतर्गत 3 नव्याने विषयाचा समावेश झालेला आहे। एक विषय आहे मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी आणि रिटेल ह्या 3 विषयाचे नव्याने विषय समावेश केलेला आहे आणि या विषयाची परीक्षा 29 मार्च रोजी घेतली जाणार आहे। धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना। बोर्डातर्फे आणि माझ्यातर्फे या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जावं। कॉपीसारखे गैरमार्ग करण्यासाठी कोणीही प्रयत्न करण्याची काही आवश्यकता नाही। आत्मविश्वासाने पसाडावं एवढंच आव्हान या वतीनं मी बोर्डावरती करतो। धन्यवाद।